ते काय नवीन काय समजणार नाही. निर्णय तुम्ही घ्या, चुकला तरी चालेल परंतु निर्णय घेणं गरजेचं आहे. त्याच्यानं स्वतः घ्यायचं. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, शेवट सांगतो, तुम्ही या सिस्टम मध्ये नवीन आहे. तुम्ही किती उन्हाळे पावसाळे पाहिले असं नाही. मेंबर बनवायचे धंदे माझ्याकडे BMW, इनोवा, पंचे, 2-3 फ्लॅट, 5-6 करोड रुपये कमवले या धंद्यातून मेंबर बनवून. तर माझ्या गावातले लोक मला म्हणतात हे 2 नंबरचा धंदा करताय. मी त्यांना सांगितलं 2 नंबरचा नाही, फक्त 2 मेंबरचा धंदा करताय. या 2 नंबरच्या धंद्यामध्ये मी आतापर्यंत असं प्रोडक्ट नाही पाहिजे. मार्केटमध्ये एक तर चांगली कंपनी नाही, तुम्ही यस म्हणा, आहे तर प्रोडक्ट चांगलं नाही. भंगार प्रोडक्ट घेऊन येते लोक. तुम्ही आम्हाला 10 लाख द्या, मग आम्ही त्याचे 20 लाख देऊ, त्याचे 10 लाखाचे 11 लाख होऊ तर दोघं काय. इथं काय मिळतंय, त्या पाल्याच्या नजरेमध्ये तुम्ही स्वतः महात्मा फुले आणि सावित्रीबाईच्या रूपाने तिच्या समोर त्या काळात असताना सावित्रीबाईकडे त्यांनी अभ्यास अगोदर शिकवलं असतं, ABCD नंतर शिकवले असतं. कारण की हे मेंदूला, मला त्यातलं जास्त माहिती नाही सर, ब्रेनला काहीतरी आहे ना डेव्हलप करते आणि गरज आहे त्याची. विश्वास नाही ठेवू शकत. अहो आज लोक ज्या पाल्याचे बाप सकाळी जर म्हणलं ना आकाशवाणी चौकात या, तर ते गाडी चालीत चालीत क्रांती चौकला जाते म्हणतात आकाशवाणी मागेली वाटत. एवढं तर मेंदू सुधारले, पण आपल्या मुलांच्या बाबतीत आपल्याला ते नाही घडवायचं. 7,000मध्ये एका महिन्याचं भाडं सुद्धा फेडत नाही, घर भाडं सुद्धा भरलं जात नाही. आणि त्या 7,000मध्ये मुलगा आपला झेंडे लावू शकतो अटके पार. त्याची सुरुवात आज झाली. आणि तिसरी गोष्ट, मार्केटमध्ये जसं मी आता 2-3 पॉइंट नोट केले होते सर, तुम्ही असताना जास्त वेळ घेणार नाही, पण वेळ कामाचा आहे. हॅलो, यही समय आहे, सही समय. आज महिलांना सांगतो आणि तुम्ही पुरुष वर्ग आहे, तुम्ही जर कधी बाकीच्या अनेक क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला एकदा फायदा देऊ शकते, पण मुलामध्ये आपल्या पाल्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आपण करणार आहे ना, तिला गुणाकार करण्यासाठी मला माहित नव्हतं अभ्यासाची एवढी मोठी ताकद आहे, तरी पण मी सांगतो. अजून एक मला विषय सांगायचा होता, तो म्हणजे कोणता, आणि शेवटचा, की आला तर रेकॉर्ड करण्यासाठी या. हे लंड खुल्ल करण्यासाठी येऊ नका. शेणाचा पावटा एक बॅड एक्झाम्पल आहे. शेणाचा पावटा ज्यावेळेस एखाद्या गोमातेच्या याच्यातून खाली पडतो तर त्याला उचलायला गेल्याच्या नंतर ते माती घेऊन निघतं. तसा आलाच ना अबॅकस मध्ये, तर अबॅकसचे फाउंडर म्हणून किंवा 1 वर्षात काहीतरी मोठं रेकॉर्ड करायचं म्हणून किंवा काही ना काहीतरी झेंडा लावण्यासाठी या. दिसतंय का ते आला तर कमीत कमी आपल्या 10 नातेवाईकाच्या मुलाला मी गेल्याशिवाय मरणार नाही. मी माझ्या मुलाला कधी घेईन, माझ्या नातेवाईकाला कोण कसं मारेल. मला माहिती आहे ती चांगली गोष्ट मी शेअर केली पाहिजे. आणि तुमच्या पाठीमागे हे सिस्टम खंबीर उभा आहे. तुम्हाला करायचं काय, फक्त पालकाला आणून अटॅचमेंट करायची. तुम्हाला बोलता येत नाही तर खूप मोठं काय काम करायचं, ज्याला सांगता येत नाही तरी खूप मोठं काम करायचं. जर कधी घोट 2 स्वतःहून बंद नसेल होत तर शिवून घ्यायचे, सरांसमोर बसवायचं, यांच्यासमोर बसवायचं, जी काही काउन्सिलर असतील. आपल्याला जे जमत नाही त्याच्यामध्ये जर पैसे येणार असेल तर करायला पाहिजे नाही राव. अरे पुस्तक त्यांचे, हॉल त्यांचा, स्टुडिओ त्यांचा, सांगणार त्यांचे, व्हिडिओ ऑडिओ मटेरियल त्यांचं. आपल्याला काय काम करायचंय, नवरी मरो या नवरा मरो, बामणाला दक्षिणाची मत. येस नो. आणि हे आपण सगळेजण करू शकतो की नाही. फुलमंडीचं राज कोणी फेमस केलं, दुल्हा दुल्हन कोणी फेमस केलं, आरसी बापना कोणी फेमस केलं, आपल्या बापाचं आहे. 50 लोकांना सांगितलं लय भारी काम झालं राव. येस नो. आणि मी सांगत होतो यायचं असेल तर 1 वर्षासाठी या. झोपडी बनवण्यापेक्षा महल बनवायला वेळ जास्त लागतो, वेळ लागेल पण परमनंट. सरने सांगितलं, मला खूप पॉइंट आवडले. सर म्हणले फॉरेन प्रोडक्ट आहे, ह्या वर्षी 7वीला लागणारच आहे, 8वीला गेला लागणारच आहे, 9वीला गेला लागणारच आहे, चालत लागणारच आहे. एकदाच लागणार असेल टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज सारखं आपण केलं नसतं.
पण हे प्रोडक्ट रिपर्चेस होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.